वेलकम फ्रॉम वन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट जी आहे ती या वेळची जी आहे ती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे कारण की आजची जी आहे 29/12/2025 शेवटची तारीख आहे आणि डेट वाढली किंवा नाही वाढली आणि डेट संदर्भात काय संभ्रम आहे तो सुद्धा आणि महत्त्वाची गोष्ट आहे अजून एक त्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, ज्यांना माहित नसेल त्यांच्यापर्यंत किंवा ज्यांना काहीच माहित नाही त्यांच्यापर्यंत, आणि हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेट एक्सटेंड झाली किंवा नाही झाली। तर बघा अजूनही अपडेट अशी आहे की डेट एक्सटेंड जी आहे केव्हाही होऊ शकते, त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक निघू शकतं, पण आता सद्यस्थितीमध्ये जी हे आहे डेट जी आहे किंवा टाइम जो आहे त्यानुसार ज्या ज्या अभियोगधारकांनी स्वतःचं स्वप्रमाणपत्र फुल अँड फायनल सेल्फ सर्टिफाय केलं नाही तर त्यांनी अजूनही 12 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे तुम्हाला वेळ आहे, तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय करून टाका फुल अँड फायनल। कारण की डेट एक्सटेंड जरी झाली तरी सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे अनसर्टिफाय करू शकता। ठीक आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या फॉर्म मध्ये काही गोष्टी आल्या असतील, सर्टिफिकेट, मार्कशीट, डॉक्युमेंट्स बद्दल असेल, इश्यू असेल, काही असेल, तर त्या गोष्टी नंतर येणाऱ्या काळामध्ये होतील जर झाल्या तर। पण सद्यस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमच्या फॉर्म तुमच्या याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे का बघायचंय, नंतर डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहे का, जिथे जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते आहे का ते व्यवस्थित बघून घ्या। नंतर शेवटी सगळ्यात शेवटी जे आहे फुल अँड फायनल ज्यावेळेस तुम्ही सबमिट बटनावर येता तर तुमचा फॉर्म सबमिट करायचा किंवा नाही करायचा त्याला यस करा। यस केल्यानंतर तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा का त्या संदर्भात माहिती विचारली जाते, तर फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या। फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर तुमच्या फॉर्मवर वॉटरमार्क आला का ते व्यवस्थित बघा। नंतर तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर, तुमची इतर माहिती जी आहे ती व्यवस्थित आहे का बघा। व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी क्लिअर असतील, त्या फॉर्मची PDF जी आहे एका फोल्डरमध्ये किंवा तुमच्या मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करून घ्या। PDF डाउनलोड केल्यानंतर लगेच ती प्रिंट जी आहे ती एखादा झेरॉक्सवाले दादा असतील किंवा एखादे कॅफेवाले दादा असतील त्यांच्याकडे सेंड करा आणि त्या फॉर्मची कलर प्रिंटआउट काढून घ्या आज रात्री 12 पर्यंत। ठीक आहे। आता राहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो डेट एक्सटेंड होणार किंवा नाही होणार त्या संदर्भात। बघा सद्यस्थितीमध्ये जी अपडेट येते त्यानुसार डेट जी आहे एक्सटेंड होणार आहे 10 जानेवारीपर्यंत डेट एक्सटेंड, जसं मी सांगितलं तुम्हाला तोपर्यंत होऊ शकते। पण जर समजा डेट एक्सटेंड होण्यासंदर्भात सद्यस्थितीमध्ये अजूनही जे आहे वरिष्ठ लेवलवरून ज्या लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रक यायला पाहिजे, आतापर्यंत प्रसिद्धीपत्रक कोणतंही आलेलं नाहीये, तर त्याच्यामुळं मे बी रिस्कवर न राहता जे जे अभियोगधारक जे वाट बघतायत डेट वाढेल किंवा नाही वाढेल, सगळेच म्हणतात डेट वाढेल डेट वाढेल, पण डेट वाढण्यासंदर्भात अजूनही ऑफिशियल वेबसाईटवर अजूनही जे आहे कोणत्याही प्रकारचं प्रसिद्धीपत्रक आलेलं नाहीये। याचा अर्थ असा नाही की डेट वाढणार नाहीये, डेट वाढेल, पण डेट वाढेल का नाही वाढेल यात शंका आहे की डेट वाढणार किंवा नाही वाढणार, वाढणार किंवा नाही वाढणार। सगळे म्हणतायत डेट वाढणार, अपडेट सुद्धा तशी येते की डेट वाढणार आहे, पण सद्यस्थितीमध्ये रिस्क घेऊ नका, तुमच्या फॉर्मवर रिस्क घेऊ नका, तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून ठेवा। एक गोष्ट सांगतो, जर डेट वाढली किंवा नाही वाढली दोन्ही कंडिशन मध्ये सांगतो, जर समजा आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमचा वेळ आहे तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी, जर तुम्ही तुमचा फॉर्म स्वतःचा सेल्फ सर्टिफाय करून घेतला यानं फायदा एक होईल, डेट वाढली तरी सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म अनसर्टिफाय करू शकता, परत सेल्फ सर्टिफाय करू शकता। ठीक आहे। पण जर समजा डेट नाही वाढली तर त्यावेळेस मात्र तुमचा फॉर्म रिस्क मध्ये न जावा किंवा तुमची उमेदवारी रिस्क मध्ये न जाता तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला असेल आणि तुमच्यावर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर फॉर्म सबमिट करून घ्या। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे। शिक्षक भरतीमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी व्हिडिओज बघितले तर 2-4 ज्या आहे म्हणजे मतमतांतर आहेत वेगवेगळी। आता कोणाची कोणासंदर्भात आहे मतमतांतर त्या संदर्भात जे आहे विचारल्यापेक्षा शिक्षक भरती हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी किंवा जे जे प्रयत्न करतायत त्या सगळ्यांचे मनापासून आभार। आणि सगळ्यांनी विशेष म्हणजे जास्तीत जास्त एकमेकांमध्ये जे आहे हे केल्यापेक्षा जे मोठमोठे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व जे आहेत आपले त्यांनी सगळ्यांनी जे आहे समजून घ्यावं या गोष्टी ज्या आहेत त्या, याचा तोटा जो आहे किंवा याचे नुकसान जे आहे विद्यार्थ्यांना होऊ शकतं, तर शक्यतो विद्यार्थ्यांचं नुकसान किंवा विद्यार्थ्यांचा फायदा कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं आपलं आवश्यक आहे। तर माझ्या मते वेगवेगळे मतांतर न ठेवता एकमेकांसोबत कोणत्याही प्रकारची गोष्ट न हे करता सगळ्या गोष्टीवर जे आहे सगळ्या गोष्टी एका साईडला ठेवाव्या आणि विद्यार्थ्यांचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो सर्वतोपरी असावा असं मला वाटतं। तर जे काही गोष्टी होत आहेत त्या न होता लवकरात लवकर या गोष्टी सॉल्व्ह व्हाव्या असं मला वाटतं। तर हा व्हिडिओ होता आणि या संदर्भातच होता। आणि अजूनही डेट एक्सटेंड होऊ शकते, पण डेट एक्सटेंड होईल किंवा नाही होईल यात मात्र आतापर्यंत ऑफिशियली प्रसिद्धीपत्रक आलेलं नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त काय होतं कधी कधी की आपण डेट एक्सटेंड होईल
मग आपण वाट बघतो. खूप सारे विद्यार्थी आहेत की ज्यांना गरज आहे डेट एक्सटेन्शनची, पण डेट एक्सटेंड झाली पाहिजे. डेट एक्सटेंड झाली तर खूपच छान, पण जर नाही झाली तरी सुद्धा तुम्ही बॅकअप प्लॅन ठेवा, स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून ठेवा आणि डेट वाढल्यानंतर परत एकदा अनसर्टिफाय करा. तर या संदर्भात हा व्हिडिओ होता. आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ही जी इन्फॉर्मेशन इतर विद्यार्थ्यांपर्यंत किंवा इतर अभ्यर्थ्यापर्यंत पोहोचवा, कारण की आज रात्री 12 वाजेपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत वेळ तुम्हाला नंतर मिळणार नाही, कारण की सगळ्यांचा, जेवढे अभियोगधारक आहेत त्या सगळ्यांचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय होणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही माहिती जी आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवा की डेट वाढणार किंवा नाही होणार या संदर्भात. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. तुमचे काही डाऊट्स असतील, डिबेट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.